विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन राऊत आहेत। नितीन राऊतजी, 3 तारीख ते 25 तारखेपर्यंत आहे पुढच्या महिन्यामध्ये संपूर्ण अधिवेशन होणार अर्थसंकल्पीय। या अधिवेशनामध्ये बैठकीमध्ये आता कामकाज सल्लागार समितीच्या विरोधकांकडून काही प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे का? नाही, आम्ही एवढंच त्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही बैठक ही 3 आठवड्याची ठेवली, त्याला सर्वसाधारणतः 5 आठवड्याची बैठक असते आणि 2 महत्त्वाचे विषय या ठिकाणी तुम्ही मांडले आहेत की एक तर जागतिक महिला दिवसानिमित्त या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। पूज्य अहिल्याबाई होळकर यांची 300 वर्षाची जयंती आहे आणि 300 वर्ष आहे, त्यानिमित्ताने त्याचं औचित्य आहे। तद्वतच संविधानावर 2 दिवसाची चर्चा या ठिकाणी मागच्या वेळेला सभागृहात मी मांडलं होतं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ते ठेवायला पाहिजे आणि तशी ठेवली। त्यामुळं कामकाज आता वाढतं आहे। बहुतेक मध्ये एखादी BSc होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, आव्हाड साहेबांनी आणि मी, तो म्हणजे अर्थसंकल्पावर 2च दिवस चर्चा ठेवलेली होती, ती 3 दिवस ठेवावी। कारण आदल्या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार, मग चर्चा होणार, दुसरा एकच दिवस मिळतो, पण लोकांना संधी मिळत नाही, तर ती संधी द्यावी, तर ती सुद्धा मान्य झाली। आता बघूया पुढे काय होतं ते। परंतु विरोधकांची संख्या सध्या तरी कमी आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीची बैठक होते। या बैठकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोणताही प्रतिनिधी जो आहे तो उपस्थित या ठिकाणी नव्हता। मला माहिती नाही कारण काय आहे तर, पण ते आलेले नव्हतेत हे तेवढंच सत्य आहे, कारण मला अजिबात कल्पना नाही। खरं तर राहुल गांधींना देखील आपल्या खासदार पदाचा राजीनामा देण्यात आलेला होता, त्यांना कोर्टाने दोषी ठरवलेलं होतं। माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांना सत्र न्यायालयाने दंड ठोठावलेला आहे आणि त्यांना दोषी धरलेलं आहे, परंतु तरी देखील त्यांची आमदारकी जी आहे, मंत्रिपद जे आहे ते रद्द होताना पाहायला मिळत नाही। सातत्याने विरोधकांकडूनच ही सगळी मागणी केली जाते। प्रकरण हे न्यायालयाच्या अधीन आहे, त्यावर जास्त भाष्य करता येत नाही, परंतु न्यायालयाने स्वतःहून भूमिका स्वीकारली पाहिजे की अशा केसेसमधले जे निर्णय आहेत ते कशा प्रकारचे आहेत। आणि हे खरं आहे की आमचे नेते राहुल गांधींना जी त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यात आली, तशाच पद्धतीने इतरांना सुद्धा व्हायला पाहिजे। बघूया आता न्याय काय मिळतो या ठिकाणी। परंतु सुनील केदार असतील, त्यांना देखील तत्परतेने त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला होता। कुठेतरी विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की आमच्यापर्यंत निकालाची प्रत पोहोचलेली नाहीये। मला कल्पना नाही, परंतु न्यायालयाच्या अधीन असलेलं प्रकरण असल्या कारणानं त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही। खरं तर बीडच्या मस्साजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख, त्यांच्या हत्ये प्रकरणाला आता जवळपास 2 महिने उलटून गेलेले आहेत। गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये ते संपूर्ण प्रकरण बाहेर पडलेलं होतं। आता पुन्हा एक अधिवेशन येते अर्थसंकल्पीय, तरी देखील या सगळ्या हत्ये प्रकरणातला एक आरोपी अजून फरार आहे। आम्ही सभागृहात यासंबंधी निश्चितपणे दाद मागणार आहोत। मस्साजोगचं प्रकरण असो किंवा सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असो, असे अनेक प्रकरणं आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात राज्यात वाढलेली आहे आणि त्या तद्वतच जे सायबर क्राईम आहे, त्या सायबर क्राईममध्ये सुद्धा जे निर्णय आहेत ते फार कमी अल्प प्रमाणात आहेत। ह्या सगळ्या बाबी आता सभागृहामध्ये जेव्हा अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला आम्ही मांडणार आहोत। हर्षवर्धन सकपाळांचा पदभार त्यांनी स्वीकारला, तुमचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत, परंतु प्रदेशाध्यक्षांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला अनेक काँग्रेसच्या नेतेमंडळींची गैरहजेरी पाहायला मिळाली। नाही, असं नव्हतं, सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी होते। मी त्यांची परवानगी घेऊन मी बिहारला होतो, त्यामुळे मी येऊ शकलेलो नाही। नंतर मी त्यांना परवाला भेटलो आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नितीन राऊत होते, जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही या सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती घेरणार आहोत आणि सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा मस्साजोगचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांवरतून आम्ही सत्ताधाऱ्यांना थेट रोखटोक अशी प्रश्न जे आहेत ते विधिमंडळात विचारणार, असं मत जे आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।